नमस्कार. आज आपण प्रॅक्टिस सेट 42 म्हणजे सराव संच 42 पाहणार आहोत. त्यातला पहिला प्रश्न आहे बघा, क्वेश्चन 1. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. म्हणजेच मराठीत खालील तक्ता पूर्ण करा. या तक्त्यामध्ये आता या ठिकाणी मी तक्ता दिलेला नाही, त्यातलं पहिले गणित बघूया. पहिले गणित बघा, आर बरोबर म्हणजे त्रिज्या बरोबर 7 सेंटीमीटर 7 सेंटीमीटर. डी बरोबर म्हणजेच डायमीटर, ज्याला मराठीत आपण व्यास म्हणतो. डी बरोबर प्रश्नचिन्ह. सी सर्कम्फरन्स म्हणजेच परिघ बरोबर प्रश्नचिन्ह. म्हणजे डी आणि सी आपल्याला काढायचं आहे. सुरुवातीला आपण बघा आर दिलेला आहे, म्हणजे डीची आपण काय करूया, डीचं सूत्र लिहूया. डीचं सूत्र येतं डी बरोबर 2 गुणिले आर. डी इज इक्वल टू 2 इंटू आर. बरोबरच्या खाली बरोबर चिन्ह, 2च्या खाली 2 लिहूया, गुणिलेच्या खाली गुणिले. आरची किंमत टाकूया 7. आरची किंमत टाकली 7 बरोबर 7 दोन्ही 14. बघा डी बरोबर 14 सेंटीमीटर. हे डीचं उत्तर आलं. त्यानंतर आपण काढूया सी. सीचं सूत्र आहे सी बरोबर 2 पाय आर. परिघ बरोबर 2 पाय आर 2 पाय आर. बरोबरच्या खाली मी बरोबर चिन्ह लिहितो, 2च्या खाली 2 लिहितो, गुणिले पायची किंमत येते 22 सप्तमांश म्हणजेच 22/7 गुणिले आर. आर या ठिकाणी दिलेले बघा, आर या ठिकाणी दिलेले 7, तो मी इथं लिहितो 7. आता आपण ह्या 7ला 7 आपण काय करूया, कॅन्सल करूया. 7 एके 7 7 एके 7 म्हणजेच काय काय उरलं बघा, इथे 2 उरलं, गुणिले इथे 22 उरलं. यांचा गुणाकार येतो 22 दोन्ही 44. म्हणजेच सी सर्कम्फरन्स बरोबर 44. हे आहे पहिलं गणित. आता आपण या ठिकाणी दुसरं गणित बघूया. आर बरोबर प्रश्नचिन्ह, डी बरोबर 28 सेंटीमीटर आणि सी बरोबर प्रश्नचिन्ह. आपल्याला आर काढायचा आहे, मग आरचं सूत्र लिहूया. आर बरोबर डी अपॉन 2 म्हणजे डी/2 म्हणजेच बरोबर चिन्हाच्या खाली बरोबर चिन्ह. डी किती आहे 28, या ठिकाणी 28 लिहितो, छेदात मी 2 लिहितो. आता या 2ने 28ला भाग लावतो. बघा कसा भाग लावतो, बे एके बे, इथं बे एके बे आणि 8 आहे ते आहे बे चोक 8 म्हणजे उत्तर आलं 14 सेंटीमीटर. हे कशाची किंमत आली, आरची किंमत आली. आर बरोबर 14 सेंटीमीटर. आता आपण सी काढू. सीचं सूत्र बघा, सी बरोबर 2 पाय आर. बरोबरच्या खाली मी बरोबर चिन्ह लिहितो, 2च्या खाली 2 लिहितो, गुणिले पाय. पायची किंमत आहे 22 सप्तमांश म्हणजेच 22/7 गुणिले आर. आर किती आहे 28, या ठिकाणी मी 28 लिहितो, बरोबरच्या खाली बरोबर चिन्ह लिहितो. इथे बघा 7ने वरती 2ला भाग जात नाही, 7ने 22ला भाग जात नाही, 7ने 28ला मात्र भाग जातो, कारण 7च्या पाड्यात 28 आहे. 7 एके 7 7 चोक 28. आता अंशस्थानी म्हणजे न्यूमरेटरमध्ये काय काय राहिलं बघा, इथं 2 राहिलं, गुणिले इथे 22 राहिलं, गुणिले इथे 4 राहिलं. आपण ह्यांचा गुणाकार आधी करूया. बरोबरच्या खाली पुन्हा बरोबर चिन्ह लिहितो मी. बघा 22 दोन्ही 44, 44 गुणिले हे पुन्हा 4 लिहितो. आता पुन्हा यांचा गुणाकार करूया. 4 चोक 16 हातचा 1, 4 चोक 16, 16ने हातचा 1, 17 176 सेंटीमीटर. हा आहे सी. अशा पद्धतीनं आपण फक्त या ठिकाणी बघा, या गणितामध्ये डी दिलेला आहे, त्याच्यावरून आपण आर पण काढला आणि सी पण काढला. असं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. आता आपण तिसरं गणित बघूया. आर बरोबर प्रश्नचिन्ह, डी बरोबर प्रश्नचिन्ह आणि सी बरोबर 616 सेंटीमीटर दिलेलं आहे. त्याच्यावरून आपल्याला आर आणि डी काढायचं आहे. आर आणि डी काढायचं आहे. तर आपण काय करूया, सुरुवातीला सीचं सूत्र लिहून घेऊया. बघा सी बरोबर 2 पाय आर. आता याच्यामध्ये आपण किमती टाकूया. सीची किंमत दिलेली आहे 616, मी इथं 616 लिहितो. बघा नीट लक्ष द्या, 616 बरोबर हे 2 मी आहे तसं लिहितो, गुणिले पायची किंमत आहे 22/7 गुणिले लिहितो मी आर. आपल्याला या ठिकाणी आर दिलेलाच नाही आहे म्हणून मी आर आहे तसा लिहिला. आरची किंमत काढायची आपल्याला. आर आपण काय करूया, बरोबर चिन्हाच्या उजवीकडं तसाच ठेवूया आणि इकडचे जे अंक छेदात आहेत ते इकडे अंशात नेऊया आणि इकडं जे अंक अंशात आहेत ते इकडे छेदात नेऊया. आता मी 616 आहे तसं लिहितो. बघा 616 मी आहे तसं लिहिलं, गुणिले इकडे छेदात काय आहे 7, ते मी इकडे अंशात आणतो म्हणजे 616 गुणिले 7 होईल. छेदात बघा
छेदात मी काय करतो 2 असंच खाली घेतो गुणिले 22 हेही असंच खाली घेतो बरोबर. आता बघा मी इकडे 2 आणि 22 खाली घेतलं 7 इकडे अंशात घेतलं फक्त उरला काय इथे r तो मी इथं लिहितो. आता काय करतो मी 2 आणि 22ने 616ला काय करतो भागतो. सुरुवातीला मी काय करतो 2ने भागतो बघा नीट बे के बे बघा बे त्रिक 6. आता इथं 1 उरला एकाला भाग जात नाही म्हणून मी इथं देतो 0 आणि पुन्हा एकावर 6 म्हणजे 16 घेतो. बेच्या पाड्यात 16 आहे बे 8 16. इथंपर्यंत भाग तुम्हाला समजला. आता काय करतो बघा मी पुन्हा इथे 8 आहे इथे 22 आहे म्हणून 2ने भाग लावतो बघा इथं मी जर 2ने भाग लावला तर बे के बे खाली 11 राहतील वरती अंशात बघा इथं बे एके बे बघा. आता इथं 1 उरला एकावर 0 10 म्हणजे बे 5 10 आणि इथं उरले 8 8ला भाग जातो बे चोक 8 म्हणजे वरती बघा किती उरले 154 इथं उरले गुणिले 7 154 गुणिले 7 आणि छेदात उरले 11 बरोबर 8. पुन्हा या 11ने 154ला आपल्याला भाग लावायचा आहे. आपण भाग लावूया बघूया जातोय का पूर्ण भाग. 11 एके 11 मी पूर्ण भाग लावतो बघा 11 एके 11 15तून 11 गेले 4 उरतात आणि 4वर हे 4 घेतले तर 44 होतात. 11च्या पाड्यात 44 आहे 11 चोक 44 मग इथं मी लिहितो 4. म्हणजेच आता इथे छेदात 1 उरला म्हणजे काहीच नाही उरलं वरती अंशात काय काय उरलं बघा 14 गुणिले 7 बरोबर 8 म्हणजेच r बरोबर इथं मी खाली लिहितो r बरोबर 14 गुणिले 7 14 सत्ते 14 सत्ते किती 98 r बरोबर 98. या ठिकाणी आता ही r ची किंमत आली. आता आपल्याला काढायची आहे d ची किंमत. d चं सूत्र लिहूया d बरोबर 2 गुणिले r बरोबरच्या खाली बरोबर चिन्ह 2 गुणिले r आहे 98 बरोबर. आता 2 ने 98ला गुणू 8 दोन्ही 16 6चा 1 9 दोन्ही 18 18 ने 1 19 196 सेंटीमीटर हे आलं डी म्हणजे डी आलं 196 सेंटीमीटर आणि आर आला 98. आता चौथा प्रश्न बघूया. सी बरोबर 72.6 सेंटीमीटर आर बरोबर प्रश्नचिन्ह आणि डी बरोबर प्रश्नचिन्ह. आता आपण सीचं सूत्र लिहूया. सी बरोबर 2 पाय आर म्हणजेच बरोबरच्या खाली बरोबर चिन्ह 2च्या खाली 2 घेऊया. पायची किंमत आपण 22 सप्तमांश म्हणजे 22/7 घेऊया गुणिले आर. आर या ठिकाणी दिलेला नाही मी आर तसाच ठेवला. सी या ठिकाणी दिलेला आहे तो मी या ठिकाणी लिहितो 72.6. इथंपर्यंतचा भाग तुम्हाला समजला. आता काय करतो मी आर बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आहे तसा ठेवतो आणि इथं जो 7 इकडे अंशात छेदात आहे ते इकडे अंशात घेतो. 2 गुणिले 22 या ठिकाणी अंशात आहे ते या ठिकाणी छेदात घेतो बघा. म्हणजेच काय होईल 72.6 गुणिले हे 7 आणि छेदात काय होईल बघा 2 गुणिले 22 2 गुणिले 22 हे छेदात येईल आणि आर मात्र बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आहे तसा राहील. आता आपण काय करूया या दोनाने वरती भाग लावूया बे के बे बघा बे त्रिक 6 उरले 1 त्याच्यावर 2 12 बे सक्क 12 त्यानंतर पॉईंट आहे तसा देऊया. पुन्हा इथे 6 राहिले बे त्रिक 6. इथंपर्यंतचा भाग समजला. आता बघूया 36.3 बघा 36.3 गुणिले 7 आणि छेदात का राहिले बघा 22 राहिले 22 बरोबर 8. आता आपण काय करूया 36.3 आणि 22 या दोन्ही संख्येला 11ने भाग लावूया बघा 11 दोन्ही 22 आणि इकडे वरती बघा 11ने भाग लावूया. 11 त्रिक 33 36 मधून 33 गेले 3 राहिले त्या 3वर हे 3 घेतले म्हणजे 33 झाले. मग इथं मी पॉईंट देतो कारण हे वरचे 3 घेतले ना 3वर 3 म्हणजे 33 झाले. म्हणजे 33 11च्या पाड्यात आहे तर 11 त्रिक 33 म्हणजे वरती काय काय आलं बघा 3.3 गुणिले 7 आणि छेदात
2 बरोबर आर. आता यांचा गुणाकार करूया. 7 त्रिक 21 अशी 1 हातचा 2, 7 त्रिक 21 आणि 2 23. आता या ठिकाणी एक घर सोडून पॉईंट आहे म्हणून इथं आपण उजवीकडून डावीकडे एक घर सोडूया आणि पॉईंट देऊया. छेदात 2 बरोबर आर. आता यांचा भागाकार जो आहे तो मी बाजूला करतो. बघा मी इथं भागाकार करतो. 23.1 भागिले 2. बघा 23.1 भागिले 2. बघा भागाकार. बे के बे उरला 1, त्याच्यावर दोनातून 2 गेले 0 बरोबर. आता 3 मी तसाच घेतो. पुन्हा बे के बे इथं 2 लिहिलं, 3तून 2 गेला 1 राहिला. आत्ता इथं पॉईंट आहे म्हणून इथं मी पॉईंट देतो. त्याच्यावर घेतो 1 म्हणजे झाले किती 11. मग पुन्हा भाग लावतो. बे पंचे 10, पुन्हा 1 उरला त्याच्यावर 1 0 घेऊया. पुन्हा बे पंचे 10 उरले 0 म्हणजे उत्तर काय आलं 11.55. म्हणजेच आर बरोबर 11.55 सेंटीमीटर ही आली आरची किंमत. आता आपल्याला हवी आहे डीची किंमत. डी बरोबर 2 गुणिले आर. हे डीचं सूत्र आहे. आता आपण काय करूया. डी बरोबर 2 गुणिले आता आर आलेलं आहे आपल्याकडे 11.55. परत डी बरोबर आता 11.55 गुणिले 2 हा गुणाकार करूया. बघा 11.55 गुणिले 2 गुणाकार करूया. 5 2 10 0 हातचा 1, 5 2 10 10शी 10 1 11 11शी 1 पुन्हा हातचा 1. बघा बे के बे आणि हे 1 3 पुन्हा बे के बे म्हणजे 23.10 आलं. 23.10 परंतु पॉईंटच्या इकडे घरं किती आहेत 2. मग 2 घरं सोडून आपण पॉईंट देऊया. 1 2 म्हणजे 23.10. डी किती आला बघा 23.10. हे 0 वरचं नाही लिहिलं तरी चालेल. म्हणजेच डीची किंमत येईल 23.1. हे त्याचं उत्तर.